ओम नमः शिवाय बंधू भगिनींनो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण श्रावण मासाच्या या पवित्र पर्वावरती श्रावण मासाच्या प्रारंभापासून शिवलीलामृताच्या एक एक अध्यायाचं चिंतन करतो आहोत. आतापर्यंत आपण एकूण 7 अध्याय पूर्ण केलेत. 7 अध्यायाचे एकूण 14 व्हिडिओ मी आपल्या श्रवणासाठी पाठवले. यापूर्वी 8व्या अध्यायाचा प्रथम भागही आपण या ठिकाणी पाहिलेला आहे, जो की एकूण 15वा व्हिडिओ. आणि आता आपण 8व्या अध्यायातला दुसरा भाग म्हणजे एकूण 16वा व्हिडिओ आज मी आपल्या श्रवणासाठी पाठवतो आहे. अत्यंत महत्त्वाची आणि खरोखरच आपलं कल्याण करणारी अशी कथा या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली आहे. तेव्हा आपण तर हा व्हिडिओ श्रवण करावा. श्रवणाचं वाचनाचं काय महत्व आहे श्रीधर स्वामींनी या अध्यायाच्या संबंधानं शेवटी सांगितलेलंच आहे. ते फळ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी याचं श्रवण करावं अशी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करून या अध्यायाला आपण प्रारंभ करूया. मी यापूर्वीच्या भागामध्ये सांगितलं की भद्रायुनं खूप चांगल्या पद्धतीचं राज्य चालवलेलं आहे. आनंदानं आणि सुखानं तो राज्य चालवतो आहे. परंतु एके दिवशी असं घडतं की भद्रायू राजा आपली राणी कीर्तिमालिनीसह एका वनात वनविहारासाठी गेलेला आहे. आपल्या पत्नी कीर्तिमालिनीला सोबत घेऊन भद्रायू कुठे गेलेला आहे? वनामध्ये वनविहारासाठी गेलेला आहे. आणि वनामध्ये फिरता फिरता एक सुंदर जागा त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अशी सुंदर जागा दिसल्याच्या नंतर हा भद्रायू आपला रथ तिथेच उभा करतो. असा हे ठिकाण होतं की ज्या ठिकाणी वृक्षाची खूप दाटी होती. अनेक वृक्ष वेगवेगळ्या फळांनी फुलांनी बहरलेले होते. फुलांचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता. आणि अशा या सुंदर वनामध्ये पक्षी कुहू कुहू करत असताना, कोकिळ असेल, अनेक पक्षी कूजन करताना तिथे ऐकू येत होतं. आणि याच अशा या रम्य वनाच्या बाजूलाच एक रम्य अशा प्रकारचं सरोवर होतं, तळं होतं. आणि त्या तळ्यामध्ये सरोवरामध्ये बदके, मासे, राजहंस पोहत असताना भद्रायूला पाहायला मिळतं. अशा रम्य वातावरणामध्ये आपल्या राणीसह भद्रायू राजा विहार करतो आहे. आणि तेवढ्यामध्ये भीतीनं कोणीतरी आपल्याला मदतीसाठी हाक मारतोय का काय असा आवाज त्याच्या कानावरती यायला लागलेला आहे. आणि पाहिलं तर का एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघे जण हात वरी करून मोठमोठ्यानं हाक मारताना भद्रायूला ऐकायला मिळतं. आणि त्यामध्ये हे एकमेक एक दुसऱ्यांच्या माग जीवाचा आकांत करून पळत सुटलेली आहेत जीव वाचवण्यासाठी. आणि चित्र असं आहे की या दोघांनी पळत असताना त्याच्या पाठीमाग एक भयंकर वाघ पळतोय असंही चित्र इथे त्यांना पाहायला मिळतं. त्यानंतर राजा माझी अत्यंत आवड आणि मग तेवढ्यामध्ये पुरुष पळत येतो भद्रायूच्या जवळ आणि भद्रायूंना म्हणतो की राजा, माझी अत्यंत आवडती पतिव्रता अतिशय नाजूक स्त्री माग राहिलेली आहे आणि तिला कृपा करून तू वाचव. अशा प्रकारे या ठिकाणी हा पुरुष भद्रायू राजाला आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती करतो. भद्रायूनं ताबडतोब आपला धनुष्यबाण बाहेर काढलेला आहे आणि वाघाच्या तावडीतनं या पुरुषाच्या पत्नीला वाचवण्यासाठी बाण मारतो आहे. परंतु हा बाण मारण्याच्या पूर्वीच वाघाने त्या स्त्रीला झडप घालून पकडलेला आहे आणि या स्त्रीला तो घेऊन गेलेला आहे. त्यानंतर अनेक एकामागून एक बाण भद्रायूनं त्या वाघाला मारण्यासाठी सोडलेले आहेत, परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. आणि आता काय करायचा असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ स्त्रीला आपल्या पाठीवर टाकून फार दूर दूर निघून गेलेला आहे. आणि भद्रायू
या ठिकाणी त्या वाघाला घायल करण्यामध्ये आणि त्या स्त्रीला सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. हा जो पुरुष होता तो ब्राह्मण पुरुष आहे आणि या ब्राह्मण पुरुषाला आपली पत्नी आपल्या डोळ्या देखत वाघ घेऊन गेलाय हे पाहून अतिव दुःख होतं आणि तो ढसाढसा रडायला लागलेला आहे. पत्नीची आठवण करून शोक करायला लागलाय आणि हे करत असतानाच भद्रायूची निर्भस्ताना देखील करतोय की तो कसला शूरवीर आहेस, तुझी सगळी शस्त्र फुकट आहेत, या तलवारीचं मोठेपण सांगत होतात, या तलवारीलाही काही अर्थ नाहीये, तुझ्याजवळ म्हणे 12,000 नागांचं बळ आहे, कुठे गेलं ते 12,000 नागांचं बळ, काय कामाचं आहे असलं बळ जे की माझ्या पत्नीला वाचवू शकत नाहीये. अशा प्रकारे भद्रायूची भर्त्सना करणारं वक्तव्य या ब्राह्मणाच्याकडनं केलं जातं आणि हा ब्राह्मण भद्रायू राजाला म्हणतो, माझी सुकुमार पत्नी आपल्या सर्वांच्या डोळ्या देखत तो वाघ घेऊन गेला, तिच्याशिवाय असलेलं घर म्हणजे मला आता अरण्यासारखं वाटत आहे. कारण त्या घरामध्ये काय म्हणून जाऊ मी की ज्या घरामध्ये माझी पत्नीच नाही आहे आणि पत्नीशिवायचं घर म्हणजे एखाद्या अरण्यासारखं मला वाटायला लागतंय. मी आता काय करू राजा, तुला बघून माझ्या पत्नीनं अपेक्षेनं मला म्हणाली होती की तो माणूस मला वाचविल बघा, परंतु तू तर काही वाचू शकलेला नाहीयेस, तुझा धिक्कार असो. अशा प्रकारची भर्त्सना हा ब्राह्मण भद्रायू राजाची करायला लागलेला आहे आणि हा ब्राह्मण तत्वज्ञानी सांगायला सुरुवात करतो, जे ते सज्जन लोक राहत नाहीत, तो आश्रम असो की ते गाव असो, असून नसल्यासारखा आहे, त्याचा काय उपयोग आहे मला सांग राजा. जो वक्ता किंवा श्रोता शिव कीर्तनामध्ये मनापासून दंग होत नाही तर त्याच्या वक्तव्याला आणि श्रोत्याच्या काहीही अर्थ नाहीये. वक्ता तो श्रेष्ठ आहे की जो शिव कीर्तनामध्ये रंगतो, श्रोता तो श्रेष्ठ आहे जो शिव कीर्तन ऐकतो. शंकराला न भजणारा व ब्राह्मणाचं रक्षण न करणारा धनवान माणूस असूनही त्या धनाचा काय उपयोग आहे. पातिव्रत्य न पाळणाऱ्या स्त्रीचा देखील धिक्कारच करायला हवा, कारण काही उपयोग नाहीये त्या स्त्रीचा. आपल्या आई वडिलांचा छळ करणारा जर पुत्र असेल तर त्या पुत्राचं देखील आपल्या शास्त्रामध्ये काहीही महत्व नाहीये, उलट तो पृथ्वीला भारच आहे असं आपण समजावं. ज्याची आपल्या गुरुवरती श्रद्धा नाहीये किंवा गुरुचं श्रेष्ठत्व दुसऱ्यांना न सांगता आपलीच टिमकी जो वाजवतो, असला शिष्य काय कामाचा आहे, असला शिष्य नसलेला बरा. त्याचप्रमाणे शरणागताला संकटातून न वाचवणारा राजा देखील व्यर्थच आहे, त्याचं राज्य कुठल्याच कामाचं नाहीये किंवा त्या राजाचा काहीही उपयोग नाहीये. आणि आता मी सांगितल्याच्याच व्याख्यामध्ये राजा तू बसतोस, तू देखील कुठल्याही कामाचा नाहीयेस. अशा प्रकारे एक अर्थानं उतरूनच हा ब्राह्मण राजा भद्रायूला बोलतो आहे. खरंच आपली पत्नी गेल्याच्या नंतर काय दुःख होतं याची कल्पना करून भद्रायूच्या मनाला अत्यंत वाईट वाटतं की खरोखरच आपण त्याच्या पत्नीला वाचवू शकलो नाहीयेत. तो दुःखी अंतकरणानं या ठिकाणी भद्रायू या ब्राह्मणाला काय म्हणतो बघा, तो म्हणतो, हे विप्रा, तू मागशील ते मी सर्व तुला द्यायला तयार आहे, परंतु नाराज होऊ नकोस. वाटलं तर तू दुसरं लग्न करून सुखी हो, हवं असेल तर माझं राज्य देखील तुला मी द्यायला तयार आहे, परंतु नाराज होऊ नको हे विप्रा, हे ब्राह्मण देवा. अशा प्रकारे भद्रायू त्या ब्राह्मणाची समजूत काढतो आहे. त्यावेळेला तो विप्र खेदानं म्हणतो, अरे राजा, दुसरं लग्न करून काय पहिली पत्नी मला मिळणार आहे काय उपयोग आहे दुसऱ्या लग्नाचा, माझी पहिली पत्नी पुन्हा परत मला मिळणार आहे का, असं तो राजा भद्रायूला प्रत्युत्तर देतो. ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग आहे, तो म्हणतोस की राज्य घे, काय उपयोग आहे त्याचा, पत्नीच नाही आहे तर धनाचा काय उपयोग आहे. मूर्खाला वाचवण्यासाठी ग्रंथ दिले पाहिजेत,
तरुणाला संन्यास घ्यायला सांगावा, वृद्ध माणसाचा विवाह करावा, तहानलेला पाणी देण्याच्या ऐवजी तूप द्यावं, भुकेलेल्याला खायला अन्न देण्याच्या ऐवजी त्याची गंध अक्षता टाकून पूजा करावी. मला असं वाटतं की हे जसं व्यर्थ आहे, ज्याला जे हवं आहे ते मिळणं महत्वाचं आहे. जे हवं आहे ते न सोडून दुसरं देणं म्हणजे ते काही कामाचं नाहीये. जसं की मी आता काही या दृष्टांतातून तुला सांगितलं, तसंच तुझ्या राज्याचा व धनाचा मला काय उपयोग आहे? मला माझी पत्नी पुन्हा आणून दे. मला दुसरं काही नको आहे. माझी जी पत्नी तो वाघ घेऊन गेलेला आहे ना, ती पत्नी मला परत आणून दे. माझी प्रिय व पतिव्रता पत्नी कीर्तिमालिनी मी तुला देतो, असं भद्रायू राजा त्या विप्राला म्हणतो. हे ब्राह्मण देवा, नाराज होऊ नका. तुम्हालाच पत्नीच हवी आहे ना, तर माझी अत्यंत सुंदर पतिव्रता असणारी पत्नी, भद्रायू म्हणतो स्वतःची पत्नी कीर्तिमालिनी जी आहे ना, ती मी तुम्हाला देतो. माझी पत्नी तुम्ही तुमची पत्नी म्हणून घेऊन जा, परंतु नाराज होऊ नका. खरं तर हा ब्राह्मण एका अर्थानं भद्रायू राजाची परीक्षाच घ्यायला आला होता, परीक्षाच पाहत होता. तो म्हणाला, हा तसा असेल तर ठीक आहे, मी तुझी पत्नी कीर्तिमालिनीचा मात्र स्वीकार करतो. आणि या ठिकाणी या ब्राह्मणानं कीर्तिमालिनी पत्नी म्हणून स्वीकारलेली आहे. आणि मग कीर्तिमालिनीला दान करावं आणि त्याचं प्रायश्चित्य म्हणून आपण स्वतः अग्नी काष्टभक्षण करावीत आणि आपलं जीवन समर्पित करून टाकावं, असा निर्णय राजा भद्रायूनं घेतलेला आहे. आणि असा निर्णय घेत असतानाच त्या विप्राला दिलेल्या वचनाप्रमाणे आपली पत्नी भद्रायू त्या ब्राह्मण देवतेला दान करून टाकतात कीर्तिमालिनी. आणि त्या पत्नीला कीर्तिमालिनीला सोबत घेतो कोण? हा ब्राह्मण. आणि लगेच तिथंच गुप्त होऊन जातो. आता राजाच्या लक्षात आलं की आपली पत्नी तर आपण दान दिलेली आहे, पत्नी गेली, तो ब्राह्मणही संतुष्ट झालाय. आता आपण आपल्या पत्नीला दान करणं एका अर्थानं तिच्यावर अन्याय केल्यासारखंच आहे. आणि म्हणून त्याचं प्रायश्चित्त म्हणून आता आपण ठरवल्याप्रमाणे अग्नी पेटवला पाहिजे आणि त्यामध्ये स्वतःला समर्पित केलं पाहिजे. म्हणून भद्रायू राजाने काय केलं की अग्नी पेटवला, स्नान केलेलं आहे, गळ्यामध्ये, बाहूमध्ये, जटेमध्ये रुद्राक्ष धारण केलेले आहेत, सर्व अंगाला भस्म फासलेला आहे भद्रायूनी, तोंडाने शिवमंत्राचा जप करणं प्रारंभ आहे. शिवमंत्राचा जप करणं काही त्यांनी सोडलेलं नाहीये. आणि डोळ्यांच्या समोर आपल्या गुरुची चरण भद्रायूनं आणलेली आहेत. राजाने अग्निभोवती 3 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. किती प्रदक्षिणा घातल्या? 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि म्हणाला, हे शंकरा विश्वव्यापका, आता मला लवकर तुझ्या चरणाशी ने, असं म्हणून त्याने अग्नीत उडी घेतलेली आहे. कोण? राजा भद्रायूनी. का? आपली पत्नी जी आहे ती दान केल्याच्या प्रायश्चित्तासाठी. आणि जसंही त्यांनी या अग्नीला 3 प्रदक्षिणा घालून स्वतःचं शरीर अग्नीमध्ये झोकून दिलं, समर्पित केलं, त्याबरोबरच त्या अग्निज्वाळेतूनच शंकर पार्वती बाहेर आलेले आहे. शिव पार्वती दोघेही त्या अग्नीच्या ज्वाळेतनं बाहेर आले. भद्रायूला प्रेमानं त्यांनी हृदयाशी धरलेला आहे. कुणा? शंकरांनी. आणि शंकर म्हणतात, भक्ता काय हवे ते माग. तुझ्या अतिशय उत्कट भक्तीमुळं मी प्रकट झालो आहे. एका अर्थानं मी तुझी परीक्षा पाहिली, परंतु त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण झालेला आहेस. आणि तुझी उत्कट भक्ती बघूनच मी या अग्निज्वाळेतनं प्रकट झालो आहे. काय मागायचे ते माग. आणि मग असं म्हटल्याच्या नंतर हा भद्रायू राजा शंकरांच्या समोर अति नम्रतेनं हात जोडून उभा राहतो आणि शंकरांना म्हणतो, देवादिदेवा,
त्या ब्राह्मणाची जी स्त्री वाघ घेऊन गेलेला आहे ना, तेवढी स्त्री परत द्या. माझं मागणं काय आहे की त्या ब्राह्मणाची जी स्त्री त्या वाघ घेऊन गेलेला आहे ती स्त्री परत द्या. मला दुसरं काहीही नको आहे, एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेला शंकर हसून म्हणाले, अरे वेड्या, तो जो ब्राह्मण होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, मीच होतो. मीच ब्राह्मणाच्या वेशामध्ये आलेलो होतो आणि मीच वाघाच्या वेशामध्ये येऊन भवानीला म्हणजे पार्वतीला घेऊन गेलेलो आहे. त्यामुळं त्या ब्राह्मणाची वेगळी पत्नी आणून देण्याची काही गरज नाहीये. आणि हे सगळं आम्ही तुझं सत्व बघण्यासाठी केलेलं होतं. या सत्वामध्ये खऱ्या अर्थानं तू उत्तीर्ण झालेला आहेस. आणि तुला पाहिजेच असेल तुझी पत्नी कीर्तिमालिनी, तर हे घे, ही तुझी पत्नी कीर्तिमालिनी तुला मी परत करतोय, असं म्हणत शंकरांनी त्याची कीर्तिमालिनी नावाची पत्नी भद्रायू राजाला परत दिलेली आहे. आणि पुन्हा शंकर म्हणतात की आता हे सोडून तुला आणखीन काय हवंय, हे भक्ता तू मला माग. त्यावेळेला पुन्हा विनम्रपणे राजा भद्रायू म्हणतो की हे शंकरा, माझा पिता ज्याचं नाव वज्रभाऊ आहे, माझी माता जिचं नाव सुमती आहे, आणि माझं ज्यांनी रक्षण केलं, माझ्या आईला ज्यांनी बहीण मानलं, ते राजा पद्माकर, या सर्वांना तुझ्या पायापाशी जागा दे. मला दुसरं काही नको आहे. या तिघांनाही तुझ्या पायाजवळ जागा मिळावी, एवढीच माझी हे शंकरा तुझ्याकडनं अपेक्षा आहे. हे ऐकल्याच्या नंतर शंकर म्हणाले, तथास्तु. तुझे मागतोयस तथास्तु म्हणजे मला पूर्णपणे मान्य आहे, ते मी स्वीकारलंय. आणि शंकरांनी आता आपला मोर्चा भद्रायूची पत्नी कीर्तिमालिनीकडे वळवला. आणि कीर्तिमालिनीला श्री शंकर म्हणू लागले की हे कीर्तिमालिनी, तुझ्यावरही मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचंय ते माग. आणि त्यावेळेला कीर्तिमालिनी भद्रायूची पत्नी काय मागते बघा. ती म्हणते, माझी पत्नी सीमंतिनी आहे. माझी माता, पत्नी म्हणालो मी चुकून, माझी माता सीमंतिनी आहे, माझा पिता चित्रांगद आहे, आणि हे दोघंही हे शंकरा तुझ्या पायाजवळ सतत असावेत, एवढीच माझी इच्छा आहे, असं ते याच्याकडे मागतात. त्यावेळेला श्री शंकर म्हणतात, तथास्तु, हे देखील मी तुला देऊन टाकतो. आणि हे भक्तांनो, तुमच्यासारख्यांच्या वरतीच तर माझा जीव आहे रे, आणि त्याच्यामध्येच माझा जीव अडकलेला असतो. आणि अशा प्रकारे आपल्या भक्तांची प्रशंसा करून शिवपार्वती त्या ठिकाणी गुप्त होऊन जातात. त्यानंतर पुढे भद्रायूनं राजा हरिश्चंद्राप्रमाणे अत्यंत नीतियुक्त सत्यवादीपणे पुढील 10,000 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यांच्या राज्यामध्ये कुठल्याही जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ दिलेला नाहीये. आणि 10,000 वर्षाच्या नंतर शिवाची भक्ती मात्र तो विसरलेला नाहीये. स्वधर्म त्याने काही कधी विसरलेला नसल्यामुळे 10,000 वर्षाच्या नंतर एक दिव्य विमान कैलासावरून पृथ्वीवर येतं. आणि या दिव्य विमानामध्ये राजा भद्रायू बसतात आणि शिवशंकराच्या जवळ जाऊन त्यांच्या पायी लीन होतात. आणि पुढे या भद्रायू राजाचा देह शिवस्वरूपच होऊन जातो. तर अशी ही भद्रायूची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात की हा जर अध्याय आपण श्रवण केला, 8वा अध्याय, तर जो कोणी या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण करेल त्याच्या आयुष्यामध्ये वाढ होते, त्याचं कल्याण होतं, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये विजय प्राप्त होतो. आणि खऱ्या अर्थानं हे आख्यान म्हणजे कैलास पर्वतच आहे. आणि याची जर आपण पारायण केली, याचं जर आपण श्रवण केलं, तर या कैलास पर्वताला
प्रदक्षिणा घालण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून हा 8वा अध्याय आपण सगळ्यांनी श्रवण केला पाहिजे, वाचन केला पाहिजे. एवढंच नाही तर हा अध्याय इतरांच्या श्रवणासाठी देखील आपण पाठवला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा, वाचनासाठी देखील इतरांना दिला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा श्रीधर स्वामी करतात. आणि मीही माझ्या रामकृष्ण बदने यूट्यूब चॅनलकडनं हीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि 8व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाला म्हणजेच 8व्या अध्यायाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णविराम देतो. पुढच्या भागामध्ये आपण 9व्या अध्यायातला पहिला भाग पाहणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथंच थांबूयात. हर हर महादेव.